बघा कशी चाले प्रेमासाठी गम्मत जम्मत कोणा मागे कोण कसे धावे कशासाठी नाही सांगत प्रेम कसं असावं माप नाही जरी प्रेम नाही कुणाचीही मक्तेदारी प्रेम नाही कुणाचीही मक्तेदारी चल हट कोणा वाटे कोणी कोर चंद्राची चकोरी कोणा पडली घाई तर कोणाला सबुरी कधी भेटे लंबूजीला कोणी लहान खुरी तर कधी कधी असते कावळ्याच्या तोंडात पुरी त्याला पकडलं कोणी? सीतारामने? नाही, म्हणून तुम्ही हवालदारात. त्याला पकडलं मी. काय हो, हे काय बोलतायत? काय चाललंय? दादाला काय जमणार आहे? त्यांनी तसे रिपोर्ट बनवले म्हणूनच त्यांनी मला जाणून बुजून सुट्टी दिली. अयो मॅडम, त्या किडनॅपर कडून साहेबांनी त्या मुलाला सोडवलं पण यांचं दुसऱ्यांनीच लाटलं किंवा आता उडेल का तोंड? अजिबात नाही. आता मी प्रत्येकाला टाळू शकतो. साहेब, पुढचा दरवाजा तुम्ही बंद केलात, मागच्या दरवाजाने खबर बाहेर पडली तर? तुम्हाला माहितीये का, काही दिवसापूर्वी केतनला किडनॅप केलं होतं. मोठी केस चालू होती. हो माहितीये ना. हो हो हो, इन्स्पेक्टर विजय राणे तेवढं मोठं धाडस करून त्या मुलाला वाचवलं त्यांनी. खरी गोष्ट तशी नाही. मग कशी आहे? म्हणजे सगळा हा असा लफडा येतोय. आणि काही झालं ना किरकिरे तरी सुद्धा मला माझ्या नवऱ्याला श्रेय मिळूनच द्यायचं. हा, म्हणजे आपल्याला स्टिंग ऑपरेशन करावंच लागेल. नाही नाही, मी काय करणार नाही. मला ऑपरेशनची खूप भीती वाटते. तिला ऑपरेशन वगैरे काही करायचं नाहीये ग. तू इथे ऑफिस मध्ये थांब. जे काय करायचं ते आम्ही दोघं करतो. किरकिरे, मी ना केतनला आणि त्याच्या वडिलांना घरी बोलवते. त्यांच्याकडनं काही माहिती मिळते का बघते. हो, आणि मी त्या जाधव आणि डोक्याला बघतो. आणि मी काय बघू? तू ऑफिस बघ. हा, बघितला, चांगला आहे की. मनी वा वा वा, खूप चांगलं वाटलं. सगळ्या वर्तमानपत्रात माझीच लाल केली आहे. पहा, हे सगळं माझ्या डोक्यामुळे घडलं. नाहीतर माझ्या नावाच्या जाग्यास सीतारामचं नाव असतं. मी काय म्हणतोय, तू काही बोलू नकोस. चुकून घडलं रे सगळे. काय चुकून घडलं? अहो, त्या रात्रीबद्दल म्हणतोय मी. आज काही बात गई, विसरून जा सगळं. नक्की? नक्की म्हणजे काय? हे बघ, तू केलंस काय, मी केलं काय, सारखं. म्हणजे ते रात्रीचं सगळं विसरू मी? सगळं विसरून जा. पण सर, हे सगळं माझ्या हातून घडलंय आणि तुम्ही. मी केलंय असं सांग. हे बघ, तू आता किती बोंबालास ना तरी तुझ्यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही. कळलं का? सर, तुम्ही हे बरोबर करत नाही. मी केलंय ते तुम्हीच केलंय म्हणून सांगणार, असं कसं सांगणार तुम्ही? तोंडाने सांगणार असं कसं म्हणजे काय? हॅलो. हो हो, मीच. माझ्यामुळेच घडले. हॅलो हॅलो हॅलो. नाही नाही, सीताराम शिंदे काही केलेलं नाही. जे काही केलं ते मीच केलंय. हो हो, तुम्ही हे बघा, तुम्हाला जे काही लिहायचं ते माझ्या नावावर लिहा. हो, जे काही झालं ते माझ्यामुळेच घडलंय. हो हो, मी कोण म्हणजे? हा, मी स्वतः इन्स्पेक्टर विजय राणे बोलतोय. हो हो हो, येस. हे सीताराम, तू आता किती बोंबालास ना तरी तुझ्यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही. कळलं का? सर, तुम्ही मोठ्या मनाचे आहात. ह्यात मोठ्या मनाचा प्रश्न येतो कुठे? अहो सर, त्याचं काय झालं, मागच्या आठवड्यात मी जीप चालवत होतो आणि जीप चालवता चुकून ती चहाच्या टपरीवर आदळली. काय? आणि 25,000चं नुकसान झालं होतं.
आणि हा सगळा हाल तुम्ही स्वतःवर ए, घेताय. नाही Thank you. ए, नाही Thank you, sir. ए, Thank you. ए, सीताराम Sir, ए, great आहे, सीताराम, sir, ए, great ए, 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 असं कसं बोलतोय सीताराम ए हॅलो हॅलो हा हा अहो मी काही नाही केलं हो ते माझं नाव कॅन्सल करा. तुम्ही कशाबद्दल बोलताय? किडनॅपरचं मीच केलंय. फोन ठेवू नका. हॅलो 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 अहो फोन ठेवू नका किडनॅपरला मीच. ते काय चाललंय? मी काय बडबडतोय? ते मी काय केलं नाही आणि काय नाही केलं. ए सीताराम ये नाही. हॅलो 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 ಬೆಲ್ಲಾರಿರಿಕ್ಕಿರವ ತೊಲ್ಲಾರಿರಿಕ್ಕಿರವ ರಾರಾಯ್ದಗಾಣ ಇರಿವಂಡ ಇದು ದರದಿರಿ ಬುರು ದರ ಗುಂಡುದ ಇದು ದರದಿರಿ ದರ ದುರುದ ಐ ಬಿಳ್ಳಾರಿರಿಕ್ಕಿರವ ತೊಲ್ಲಾರಿರಿಕ್ಕಿರವ ಅಲ್ಲಾರಿರಿಕ್ಕಿರವ ಬೊಲ್ಲಾರಿರಿಕ್ಕಿರವ ಓ ಅವ ಇರಿವಂಡ ಬರವೆಂಡ ಗಡಂಡ ಬಡ तोडली किंवा म्हणजे बघा मी माझा ऑइली हात असल्यामुळे हातातून सटकलं आणि प्लेट तुटलं किंवा. अरे तुझ्या हातून ती पडलीस कशी काय? अरे कसं पडलं म्हणजे बघा मी काम करत होतो. काम करत असताना हातात प्लेट घेतलं असं सुटलं आणि फुटलं. दुसरी तोडलीस? अयो मी कुठे तोडलं? तुम्हीच तोडला किंवा. मी तोडली ती प्लेट? अहो म्हणजे तुम्ही मला विचारलं प्लेट कसं तुटलं म्हणून मी सोडलं आणि तुटलं किंवा. हे बघ एकदा सटकली ते ठीक आहे. अरे दुसऱ्यांदा कसं काय ते सटकू शकते? अहो कसं सटकू शकतं म्हणजे सारखं तेच काय करायचं. मी काम करत होतो. काम करत असताना असं प्लेट हातात घेतलं असं सोडलं मी फुटलं. तिसरी प्लेट तू तोडलीस. वहिनी काय रे कसला अय्या मुत्तू. अरे काय हे? मुत्तूने 3 प्लेट्स तोडल्या. मुत्तू आया राम तिरुपती बालाजी मुरुगन. अयो मॅडम खोट बोलते ही ताई खोट बोलते. अयो मी नाही तोडल्या किंवा प्लेट. हे सगळं कसं फुटलं? कसं काय मॅडम आता तुम्हाला काय परत सांगावं लागणार बघा. त्याचं काय म्हणजे काम करताना हात ऑइल असतं. त्याला असं हातात प्लेट घेतलं असं चटकलं ते फुटलं. अरे मुत्तू तू 4थी प्लेट तोडलीस. अयो मॅडम तसं काय पहिल्या 2 प्लेट रश्मी ताईनं ऍक्शन रिप्ले करताना तुटले आणि 1 प्लेट तुमच्यामुळे तुटला. माझ्यामुळे मुत्तू आणखीन ऍक्शन रिप्ले करून दाखवू का तुम्हाला? बाहेर कोणाला मी बघते. ऍक्शन रिप्ले करायचा नाही. मुत्तू मी प्लेट डोक्यावर फोडेन तुझ्या आता. अयो मॅडम अहो चहा गरम घेऊन तरी जा किंवा. अयो रामण्णा भाजलं किंवा. कसं भाजलं म्हणजे काय असं भाजलं किंवा. कसं म्हणजे परत दाखवू किंवा. तू वहिनी म्हणाली ना ऍक्शन रिप्ले करत जाऊ नकोस म्हणून. आधी तुम्ही तुमचं हे वाईट सवय सोडून द्या किंवा. कसले म्हणजे काय सारखं विचारता हे असं कसं झालं ते कसं झालं म्हणून हे सगळं असं नुकसान झालं किंवा. काय झालं म्हणजे चहाच्या या बस मी तुमचीच वाट बघत होते. कशाला आम्हाला इथे बोलवलं? मला ना काही तुम्हाला प्रश्न विचारायचे होते. म्हणजे याला ज्यांनी सोडवलं त्याचं नाव त्याच्याबद्दल माहिती हवी ती मला. सगळ्यांनाच माहित आहे ते इन्स्पेक्टर राणेंनी. नाही मला असं वाटतंय की काहीतरी गफलत होते. 1 मिनिट केतन बाळा मला नीट सांगशील तुला कोणी वाचवलं? मी बाबांना सांगत होतो त्या माणसाने मला नाही वाचवलं पण बाबा ऐकायला तयारच नाहीत. बघितलं? अहो पण त्याला काय माहित असणार. तो घाबरलेला होता त्यावेळेला. हो तसं नसतं. कधी कधी ना मुलं आपल्याला काही सांगण्याचा प्रयत्न करत असतात पण आपलं त्यांच्याकडे लक्षच नसतं. आपण असं करूया बाळा
बघ उद्या ना मी तुला काही फोटो दाखवेन हा तू त्या माणसाला ओळखशील ज्याने तुला वाचवलं हा येस पोट भरला आता आमचा बस आता आम्ही काहीच खाऊ शकत नाही. तुम्ही पोलीस खात्यात ना तुम्ही खाणार नाही म्हणजे बरं दिसत नाही ना. आणखी ज्यूस मागू? ज्यूस? कशाला आमचा ज्यूस काढताय? नको. आणि हो तुम्ही काय तो इंटरव्ह्यू घ्यायला आलात ना तो घ्या आधी आमचा इंटरव्ह्यू. हो तो उद्या घेऊ. आज तुम्हाला मी पार्टी दिली म्हणजे काय माहिती आहे अहो तुमच्यासारख्या कर्तबगार माणसांची कोणाला कदरच नाही. बोलवा माणूस. बरोबर. तुम्हाला सांगतो माझ्या डोक्यात इतक्या कल्पना येत असतात पण सगळ्या माती मोल आहेत. माझ्यासारखी छातीच नाही कोणाची. सवालच नाही. कोणाची हिंमत आहे तुमच्या छातीला छाती मिळवायची. पण आमची किंमत कोणालाच कळत नाही हो. आम्हाला आहे ना पण राणे साहेबांच्या समोर तुम्ही थिटे पडता हो. काय तिटे बिटे पडत नाही आम्ही. हो तू राणे आहे ना एक नंबरचा पित्रा ससा आहे. ससा काय शेपटी पायात घालून पळणारा कुत्रा आहे तो. काहीतरीच काय बस काय. हो एक नंबरचा घाबऱ्या आहे. किडनॅपरला पकडताना ना आम्हाला पुढे करत होता. म्हणजे गोळ्या खायला आम्ही आणि पोळ्या खायला तो. मग त्या किडनॅपरला पकडलं कसं सांगा. कुठे पकडलं त्याने पळून गेला तो. काहीतरीच काय. मग त्या केतनला सोडवलं कोणी. कोणाला सांगणार नसेल तर सांगतो. नाही नाही अजिबात नाही. या कानाचं त्या कानाला कळतं का म्हणे. नक्की. हो त्याचं काय माहित आहे खाल्लेल्या मिठाला जागलं पाहिजे म्हणून सांगतोय. सीताराम शिंदे आहे ना त्याने केतनला सोडवलं. काय म्हणताय. काय काय रडताय कशाला. खरं तेच सांगतायत ते. पण मी का म्हणतोय पुन्हा सांगू. सांगू अहो पुन्हा कशाला 10 वेळा सांगतो 10 वेळा. सीताराम शिंदेने त्या केतनला सोडवलं. सीताराम शिंदेने केतनला सोडवलं. सीताराम शिंदेने पुढे पुढे पुढे. पण त्या राणेने काय केलं. राणेने ना ते सीताराम शिंदे आहे ना त्याच्या कर्तृत्वाला पोळी बांधली. अच्छा अच्छा अच्छा. हा तुम्ही आणखी काय खाणार काय. नको मागवतो ना. आधीच गळ्याशी आलंय सगळं. नको प्लीज. बरं बरं थँक्यू. थँक्यू कशाला म्हणताय तुम्ही. हो एवढी तुम्ही पार्टी दिली आम्ही तुम्हाला थँक्यू म्हटलं पाहिजे. थँक्यू थँक्यू. अच्छा अच्छा अच्छा. लवकरच कळेल तुम्हाला मी का थँक्यू म्हटलं ते. बरं साहेब येऊ मी. बरं बरं धन्यवाद. बरं पहिल्यांदा बसलो असे हॉटेलमध्ये. साहेब बिल. बिल ते साहेब गेले ना तर त्यांच्याकडनं घ्यायचा. नाही ते तर 20-25 पार्सल घेऊन गेले. 20-25. बरं किती आहे बिल. साहेब जास्त नाही फक्त 2000. 2000. आता आपल्याच खिशाला बिल पाडून गेला. डोके त्याच काय मी आज पर्स विसरलोय जरा. तुम्ही कशाला टेन्शन घेताय. मी आहे ना आत्ता पकडून आणतो त्याला. 2 मिनिटं थांबा. पकडून. अरे पण साहेब बिल. बिल ना. अरे मी पर्स नाही आणले. मी काय म्हणतो याच्यावर काय उपाय. तंबी जरा साहेबांना किचन दाखव. पोलिसांना काय कन्सेशन. फक्त तुमचे कपडे ठेवा आणि भांडी घासायची काय. चला आली. हो सर तुम्ही एवढी मोठी जबाबदारी सोपवता यातच सर्व काही आलं. हो हो तुम्ही निश्चिंत राहा. त्या डेंजर डॉनच्या पाठलागावर लागतो मी. हो हो काय म्हणता. आता टीव्हीवर माझा स्पेशल रिपोर्ट दाखवणार आहेत. हो हो बघतो सर. थँक्यू सर. हा थँक्यू. जाधव टीव्ही ऑन करा. माझा स्पेशल रिपोर्ट दाखवणार आहेत. आता टीव्हीवर माझा स्पेशल रिपोर्ट दाखवणार आहेत. हो हो बघतो सर. थँक्यू सर. हा थँक्यू. जाधव टीव्ही ऑन करा. माझा स्पेशल रिपोर्ट दाखवणार आहेत. नमस्कार. सत्यमेव जयते या कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे. गेले बरेच दिवस आपण केतनच्या केसवर डिस्कस करतो पण आज आपल्याला सत्य कळणार आहे. स्वतः इथे केतन हजर आहे. आपण त्याला काही प्रश्न विचारू आणि आपल्याला सत्य कळेल. तर केतन तू मला सांग तुला प्रत्यक्ष कोणी सोडलं. बघ हा फोटो बघ. या
फोटोमध्ये जे आहेत त्यांनी तुला सोडवलं नाही. तर ऐकलं. बर, मग आता हा दुसरा फोटो. आता मला सांग, यांनी तुला सोडवलं? हा, ह्यांनीच मला सोडवलं. नीट बघ फोटो. तुला सीताराम शिंदेंनी सोडवलं की राणेंनी सोडवलं? मला ह्यांनीच सोडवलं. ऐकत, स्वतः केतन तुम्हाला सांगतोय की मला सीताराम शिंदेंनी सोडवलं आणि राणेंचे सहकारी सुद्धा हेच सांगतायत. माझ्या कोणत्या सहकार्याने सांगितलं हे? आम्ही कशाला सांगू? आम्ही तर पैसे घेतले ना तुमच्याकडून. अहो माझ्या तोंडाला तर टाळं लागले ना कधीपासून. हे सहकारी कोण? मग आता सत्य काय तुम्हाला कळलंच आहे. एक नंबरचा भित्रा ससा आहे. अहो, ससा काय, शेपटी पायात घालून पळणारा कुत्रा आहे तो. एक नंबरचा घाबऱ्या आहे. त्या किडनॅपरला पकडताना ना आम्हाला पुढे केलं त्याने. म्हणजे गोळ्या खायला आम्ही आणि पोळ्या खायला तो. आता कुणाला सांगणार नसेल तर सांगतो. या कानाचं त्या कानाला कळतं का म्हणे. त्याचं काय माहित आहे, खाल्लेल्या मिठाला जागलं पाहिजे म्हणून सांगतोय. सीताराम शिंदे आहे ना, त्याने केतनला सोडवलं. एकदा कशाला 10 वेळा सांगतो. सीताराम शिंदेने त्या केतनला सोडवलं. 2 सीताराम शिंदेने केतनला सोडवलं. 3 सीताराम शिंदेने राणेने ना ते सीताराम शिंदे आहे ना त्याच्या कर्तृत्वाला पोळी बांधली. पाहिलं, उत्तर आपल्याला मिळालं. हॅलो, हा सर बोलतोय. काय खरं समजलं तुम्हाला? सर सॉरी, ऐका सर. सर मला तसं करायचं नव्हतं. ऐका, ते किडनॅपर सीताराम शिंदेला मारतील ना म्हणून मी सगळं माझ्या अंगावर घेतलं सर. सर सॉरी, चूक झाली, पुन्हा असं नाही घडणार. सर सर ऐका ना सर. काय झालं साहेब? 2 महिन्यासाठी मी काय सस्पेंड. विजय, विजय, तुम्ही इन्स्पेक्टर विजयच आहात ना? हो, म्हणजे काय? अहो, मग तुम्ही मला पाहून ना पाहिल्यासारखं काय करताय? मी नाही तुला पाहिलं खरंच. तुम्हाला कामावरून काढून टाकलंय ना? छे, काढून टाकलंय, ऍक्च्युली सस्पेंड केलंय. काय ते काय असतं? म्हणजे आराम करण्यासाठी तात्पुरती रजा दिली आहे. पण आमची वहिनी सांगत होती की तुम्हाला रजेवर पाठवले म्हणून. दोन्हीचा अर्थ एकच. काय सांगू नकोस कोणाला, मी एका सिक्रेट मिशनवर आहे. सिक्रेट मिशन? सांगा ना मला, सांगा ना. मी कुणाला नाही सांगणार, सांगा ना, बोला ना. सांगतो. हिला पटवायची ही संधी आहे विजय. तिच्या मनात तुझ्याबद्दल प्रेम जागव आणि आपलं काम करून घे. कसला विचार करताय? कसला नाही, मला ह्या कामात तुझी साथ हवी आहे. म्हणजे तू एक काम कर, तुझ्या दादाला सांग माझी सस्पेन्शन ऑर्डर कॅन्सल करायला. अहो, सस्पेन्शन कॅन्सल केलं तर तुमची रजा जाईल ना. अरे भरून दे का रजा. इथे आराम करून करून कंटाळा आला माहितीये का. आणि कामसू माणसाला जमतं का? अहो, पण मी काय सांगू दादाला. किडनॅपरला पकडायची मोहीम इन्स्पेक्टर विजयने म्हणजे मी जाणून बुजून अंगावर घेतली. त्यामुळे किडनॅपरने विजय राणेला म्हणजे मला मारलं. अहो, तुम्हाला कुणी मारले? बेड्डे कुठले? बेड्डे कुठले? अगं तुला सांगायला काय जातं. अहो, पण मी काय सांगू? तुला वाटत नाही का की माझी वर्दी मला परत मिळावी? वाटते ना. तुम्हाला सांगू, तुम्ही वर्दीमध्ये इतके हँडसम दिसता ना. हे खरंच? हो, हे खरंच मी तुला आवडतो. हो, तुम्ही मला ना मोत्यापेक्षाही जास्त आवडता. मी
मोत्यापेक्षाही जास्त चमकतो. चमकतो कुठे? भुंकतो. भू भू भू. आता मीच चमकलो. अगं तू कुठल्या मोत्याबद्दल बोलतेस? आमचा शेजारचा कुत्रा नाही का तो मोती, तो मला फार आवडतो आणि त्याच्यापेक्षा मला तुम्ही जास्त आवडता. हो. मी तुला कुत्रा वाटलो? त्याच्यापेक्षा जास्त वाटता. काही का असे ना, पण कुत्रा माणसांपेक्षा इमानदार असतो. ठीक आहे. साऱ्या जगामध्ये बघा कशी चाले प्रेमासाठी गंमत जम्मत. कोणामागे कोण कसे धावे, कशासाठी नाही सांगत. प्रेम कसं असावं माप नाही जरी, प्रेम नाही कुणाचीही मक्तेदारी, प्रेम नाही कुणाचीही मक्तेदारी. चल हाट.